सांगते साले हा स्वतःची माय मेली तर टपलं नाही केलं यानं. अरे ते तर 2013 असे वांगी कोबी कांदे सिलेंडर हातात घेऊन लंगलंग फिरे त्या संसदेच्या भोवताल. म्हणे ना तिले 430चं सिलेंडर महाग वाटत होतं. आता सिलेंडर 1130 गेलं तर ती चीप पटक नाही करून राहिली काय. अरे जेव्हा अडवाणीले भारतरत्न पुरस्कार दिला ना ह्या नगदी खुर्चीवर बसून आहे आणि देशाची महामहिम घटनात्मक प्रमुख राष्ट्रपती उभी आहे. पाहिला का फोटो तुम्ही. म्हणजे अरे या देशाच्या संसदेचं उद्घाटन होते तर राष्ट्रपतीला आमंत्रित नाही करत. एवढा अहंकार आहे. अरे देशाचं सगळ्यात मोठं पद आहे कुणाचं. हा बनवायला पाहिजे राष्ट्रपती. रामाच्या मंदिराचं उद्घाटन होतं ते नाही बोलावलं. इथं फोटो ती इरिटेट होऊन गेलं. एक इथं बी लावून द्या आमच्या. हेच काय नाही ठेवलं ना आमचं भूगोल इरिटेट करून टाकलं. अरे काँग्रेसनं का केलं म्हणते 70 वर्षात. अबे साल्या तुझे इकून राहिला ना ते काँग्रेसनं केलं. नाही तर काय इकलं असतं यानं. अजी काय इकलं असतं जी. हा भारत पेट्रोलियम इकाले काढ इंडियन एअरलाइन्स रेल्वे स्टेशन रेल्वे ठीक आहे विमानतळ. अरे मग तुला केलं का. तू तर इकूनच राहिला. ह्या फॉरेन मध्ये जाते किती फुकणाऱ्यात आणते जी. ह्या फॉरेन मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीला गेला त्या युरोपात. इकडं पंतप्रधान पदासाठी द्रौपदी मुर्मू यांचं नाव डिक्लेअर केलं आणि तिथं जाऊन का सांगते माहित आहे का. त्या युरोप मध्ये जाऊन सांगते का भारतातलं येतोय गाव असं ठेवलं नाही का तिथं लाईन पोहोचवली नाही. 100% भारत वीज मुक्त झाला. सगळ्या गावात वीज गेली असं सांगितलं. हे तर आता इंटरनॅशनल मीडिया होय. हे डायरेक्ट गेली राष्ट्रपतीच्या गावात तिथंच लाईन होती. च्या बहीण इंटरनॅशनल बीबीसीनं बंदी मोदीची फाडून टाकली. काही म्हणे ऐकून घ्या. धीर धीर धीर. काही म्हणे येतानी म्हणे तुम्ही म्हणे तुतारीचा दुपट्टा टाकला म्हणे पंजायचा पाहिजे होता. तर मी म्हणलं कोणताही टाका आपल्याला का. मी आई पिंगळीच्या नगरीत आलेलो आहे. इथं याच्या अगोदर आमचे जवाई आहे ते ट्युशन दर्शनाने मी येऊन गेलो आहे 1-2 वेळा इथून. तुम्हाला माहित नसल. तुम्हाला न सांगताच आलो होतो. फक्त चहा. ज्या मायमाऊलीच्या उदरात या स्वराज्याचा सूर्य जन्मला अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्या माणसाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला असे बोधिसत्व भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इथे स्त्रिया बसून आहे 50% आरक्षणवाल्या. यांना शिक्षणाचा अधिकार ज्या मायमाऊलीनं दिला अशा ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि त्या स्त्रीच्या मांग ज्या विठ्ठलासारखा जो उभा होता असे ज्ञानोबा ज्योतिबा. आणि ही जी भूमी आहे ज्या राष्ट्रसंतांमुळे पावन झाली ज्याचं भारतभर नाव आहे असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुन्हा एक मोठे संत होऊन गेले या भूमीत. कर्मयोगी गाडगे महाराज. नाही तर आताचे संत अमरावतीत येते आणि आमच्या बायकाईले सांगते का बेलाले स्वयं लावा. वा आणि तुमचं पोरग बिना अभ्यासानं म्हणजे असे बयार भोंगे संत आले त्याचं पोट्ट 8व्या वर्गात नापास आहे त्या मिश्राचं. म्हणजे आता ह्या समाज कुठं चालला हे तुम्ही समजून घ्या. आणि याले सर्वस्वी जबाबदार दाढीवाला आहे. कोण आहे. दाढीवाला आहे. आणि हे जे तुमच्या मतदारसंघात आता बबली उभी आहे हिच्यावर कवडीचाही विश्वास ठेवता येत नाही. हिनं स्वतःच्या नवऱ्याचाच पक्ष बोलला
ज्या पवार साहेबाच्या पाठिंबा, त्या दिवशी मला आश्चर्य वाटलं, पवार साहेबांना माफी मागितली मतदाराची अमरावतीने. का मी तुम्हाला सांगितलं होतं म्हणे 2019 येऊन का तुम्ही त्या बबलीले मतदान करा, आणि त्या बबलीनं पवार साहेबाच्या पाठीत खंजर खुपसाचं काम केलं. जो माणूस वयाच्या 85व्या वर्षी या महाराष्ट्रात एवढी मोठी पार्टी फोडून सुद्धा या देशाचं संविधान वाचलं पाहिजे, गोर गरीब शेतकऱ्याला न्याय भेटला पाहिजे आणि बेरोजगार कोट्याला रोजगार भेटला पाहिजे म्हणून ते उभे आहे. आणि त्यानं माफी मागितली का माझं चुकलं म्हणे, का मी तुम्हाला त्या बाईले मत द्यायला लावलं. आता तिच्यावर विश्वास ठेवू नका. ज्या बाईनं नवऱ्याचा पक्ष फुलला, जी बाई पवार साहेबाच्या पाठिंब्यावर निवडून येऊन पवार साहेबाच्या पाठीत खंजर खुपसते, ती बाई तुमची सगळी सोयरी होऊ शकत. बरोबर नाही का? म्हणून येणारी निवडणूक हे तुम्ही समजून घ्या. मोदीचा नारा होता, अब की बार मोदी सरकार बहुत हो गई महंगाई, होता ना. आता महंगाईने तर शेकून टाकली आहे आणि त्याची एक सोबती नाही, साल भी कभी बहुती वाली, ते संसदेत बसून आहे. अरे ते तर 2013 असे वांगी, कोबी, कांदे, सिलेंडर हातात घेऊन लंगलंग फिरे त्या संसदेच्या भोवताल. म्हणजे ना तिले 430चं सिलेंडर महाग वाटत होतं. आता सिलेंडर 1130 गेलं तर ती चीप पटक नाही करून राहिली का? अरे करून राहिली का? मग आता तुम्हीच पहा, यालेच अच्छे दिन म्हणे या मोदी का तो 67 रुपयाचं पेट्रोल त्याला महाग वाटत होतं, तो म्हणे 35 देतो. तो पुन्हा एक गाडीवाला बाबू रामदेव बाबा त्या आज का आपकी अदालत मध्ये आला होता. त्या पोट्याले म्हणे तुमको 35 रुपये लिटर पेट्रोल होणार का नाही? कुठं गेलं ते चोट्ट? त्याला विचारा. आणि त्या नागपूरवाल्या ढेबऱ्यानं त्याने 1 रुपये स्क्वेअर फूटनं त्या नियमामध्ये जागा दिली. तुम्ही पाच बसावा. अरे माया बापाची डीएपीची बॅग 538 रुपयाची होती, आता चोट्यानं 1350 रुपये केली. युरियाची बॅग 150 रुपये होती, 350 केली. आपण जे सोयाबीनची बॅग पेरत होतो ते 1500 रुपयाची होती, 3500-4 हजाराच्या घरात आहे. हाय का नाही? पेट्रोल 67 रुपये होतं, ते 116 नेलं. इलेक्शनचं वर्ष आहे तर झोपकानं चोट्यानं 8 केले. आपे पण 70 वकरले ना तू ना. सिलेंडर आता या वर्षी 2 महिन्याच्या अगोदर 200 कमी केले का नाही? आमचे काही खूप मोठे प्रश्न नाही आहे. आणि वरून म्हणते कमी केले, आम्ही पण 700 वकरले ना. हे भिकार चोट्यासारखं 40 रुपये सबसिडी देते त्या सिलेंडरवर. तू भरणं म्हणा त्या नड्यात कुचकते. हे 40 कायले 1170 गेलं आमच्याकडून. अरे 40 रुपये भीक कायले देता आम्हाला? आता याले अच्छे दिन म्हणते. जर तुम्हाला अजून शेकून घ्यायची नसन गरम फडक्यानं तर पुन्हा त्या दाढीवाल्याला मतदान देऊ नका. मी बी दिलं होतं 14 म्हटलं काहीतरी चांगला करून साला. नोटाबंदी होतं त्याला मी ओळखलं का ह्या साला पुरा फेकू आहे. अन तो स्वतः भाषणात म्हणते मैं फकीर हूं झोला लेके चल दियो. अबे तो आमच्या गळ्यात काय टाकून राहिला झोळा? तू फकीर आहे, तू लंगलंग ही. आणि कधी पाहिलं नसन, कधी भेटलं नसन, फकीर आहे म्हणते. आता औकातल्यासारखं भेटलं तर 1.5 लाखाचा पेन, 3.5 लाखाचा चष्मा, स्वतःच्याच कोटवर मोदी 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 लिहून घेते. हाई म्हणजे अहंकार कितीची. अन आपल्याला सब नौटंकी दाखवते. हा अरे ज्या हाफ चड्डीवाल्याची संघटना बंद पाडली होती ना सरदार वल्लभभाई पटेल न, ठीक आहे, हे नागपूरची, हे आम्हाला देशभक्ती सांगते साले. यानं 52 वर्ष याच्या मुख्यालयात तिरंगा नाही फडकवला. यानं का आम्हाला सांगाव? अरे आम्हाला देशभक्ती सांगायची गरज नाही. तुमच्यात एवढी देशभक्ती आहे ना तर पुलवामा हल्ला झाला होता तेव्हा आमचा ह्या दाढीवाला पंतप्रधान त्या जिम कार्पेट अभयारण्यामध्ये तो कोण आहे डिस्कवरीवाला शेअर गिल का बेअर गिल, त्या बेअर गिल मध्ये सोबत शूटिंग करून राहिला होता. त्याच तारखेला ज्या दिवशी पुलवामा हल्ला झाला त्या दिवशी आमच्या देशाचा पंतप्रधान 3:15 वाजता हमला झाला. 44 जवान या देशाचे शहीद झाले. हा पंतप्रधानाला माहिती गेली ना सर? पंतप्रधान आहे देशाचे, आजूबाजूला बॉडीगार्ड राहते सगळे.
माहिती गेली नसेल का 44 जवान शहीद झाले, बंद करा शूटिंग. हे चोट्ट तिथं शूटिंग करतच होतं. 6:30 वाजता पत्रकार परिषद घेतली यानं. किती वाजता? 6 वाजता. आणि पुलवामा हल्ला झाला तिथं DYSP देवेंद्र सिंग नावाचा माणूस होता. गुगलवर सर्च करता DYSP आणि पुलवामा हल्ला. तो तिथून 3 महिन्यानं आतंकवाद्यासोबत सापडला. 3 आतंकवादी, त्याच्या गाडीत AK-47 रॉकेट लॉन्चर होते. ते 2 दिवस टीव्हीवर बातमी चालली, बातमी गायब केली. मला काय म्हणायचं आहे, माझ्या देशाचे 44 जवान शहीद झाले. ते 44 जवान शहीद झाले तर ते 250 किलो IDS घेऊन गाडी नॅशनल हायवेवर येते कशी? ज्या नॅशनल हायवेवर 10,000 CRPFचे जवान होते, आलं कुठून? तुम्ही चौकशी समिती नेमली काऊन नाही? आणि त्याच ते जवान शहीद झाले तर त्याने पैसे द्यासाठी लोकांकडून पैसे जमा केले आणि ते पैसे अजूनही जवानाच्या घरापर्यंत पोहोचले नाही. कुठं गेला पैसा? आम्हाला देशभक्ती सांगतात तुम्ही, हा आम्हाला मार हिंदू हिंदू सांगते साले. हा स्वतःची माय मेली तर टपलं नाही केलं यानं. अरे आज हनुमान जयंती आहे, आज हनुमान जयंती आहे, ठीक आहे. हे बबली सांगे ना हनुमान चालीसा, तिले हनुमान चालीसा नाही धडांगतीची. हा अरे सर्व इथं असणाऱ्या राम भक्तांना सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. अरे माझा बाप भक्त आहे, मी भक्त आहे हनुमानजीचा. आमच्या गावात महाप्रसाद राहते, ठीक आहे. उद्या महाप्रसाद राहते, दरवर्षीचा रेग्युलर नित्य नियम आहे. काही सांगा नाही लागत आमच्या लोकांना. आम्हाला धर्मगिर्म शिकवायची गरज नाही, आम्हालाच माहित आहे, ठीक आहे. स्वतःची माय मेल्यावर हिंदू धर्म सांगते का टकलं करायला पाहिजे? हा फक्त दुसऱ्यालाच ज्ञान पाहिजे का हिंदू धर्म? हिंदू धर्मात कोणतीही पूजा करायची असेल, घराचं वास्तू करायचं असेल तर नवरा बायको बसते. हा बसते का नाही बसत? गावात भागवत सप्ताह राहते, यजमान बसवते, नवरा बायको बसवते का नाही? बसवते ना. गावात एखादं रिकामटवळे जोडपं असं ज्याला कामधंदे नाही ते बसून देते तिथं. मग आता मंदिरात प्राण प्रतिष्ठा करायची आहे, नवरा बायको पाहिजे का नाही पाहिजे? आणि ह्या संध्या तिथं रामाची प्राण प्रतिष्ठा करायची होती, एकटंच लंगल घेऊन तुझी बायको कुठं आहे? अरे हे बाप, अरे त्याला का सिलेंडरचे भाव कळायची? का त्याला पेट्रोल डिझेल? त्यांना बायको टाकली आहे ना. ज्यायले लेकरं बाहेर नाही त्याला विचारा महागाईचे चटके, बरोबर आहे का नाही? अरे ज्यांना लेकरं पैदा नाही केले, ज्यांना बायको, आणि ते आता एक कायदा आणणार होते, तुम्ही लेकरं किती पैदा करायचे. ज्यांना लेकरं पैदा नाही केले तो सांगणार होता आम्हाला कसे पैदा करायचे. हे बरं झालं का लोक बोंबलले. इतकं उपद्व्यापी आहे. काही तर भव्य कपडे घालून मुख्यमंत्री पदावर बसले आहे, त्याला माहितच नाही लेकरं कसे पैदा होते. हे आम्हाला सांगून का आता? अरे तुम्ही जो हिंदू धर्म आम्हाला सांगते तुम्ही त्याचं पालन किती करता? आता इथं जो कोणी ST असन, आदिवासी असन, त्यांना हे बी समजून घ्या, हे नावाले राष्ट्रपती बनवले आहे अनुसूचित जातीच्या. अरे जेव्हा अडवाणीले भारतरत्न पुरस्कार दिला ना, ह्या नगदी खुर्चीवर बसून आहे आणि देशाची महामहिम घटनात्मक प्रमुख राष्ट्रपती उभी आहे. पाहिला का फोटो तुम्ही? म्हणजे अरे या देशाच्या संसदेचं उद्घाटन होते तर राष्ट्रपतीला आमंत्रित नाही करत, एवढा अहंकार आहे. अरे देशाचं सगळ्यात मोठं पद आहे, कोणाचं? हा बनवायला पाहिजे राष्ट्रपती. रामाच्या मंदिराचं उद्घाटन होतं ते नाही बोलावलं, म्हणजे दाखवाचं ढोंग आहे. ह्या फॉरेन मध्ये जाते, किती फुकणाऱ्या तांते जी. ह्या फॉरेन मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीला गेला त्या युरोपात. इकडं पंतप्रधान पदासाठी द्रौपदी मुर्मू यांचं नाव डिक्लेअर केलं आणि तिथं जाऊन का सांगते माहित आहे का? त्या युरोप मध्ये जाऊन सांगते का भारतातलं एकही गाव असं ठेवलं नाही का जिथं लाईन पोहोचवली नाही. 100% भारत वीज मुक्त झाला, सगळ्या गावात वीज गेली असं सांगितलं. हे तर आता इंटरनॅशनल मीडियावर आहे. हे डायरेक्ट गेली राष्ट्रपतीच्या गावात, तिथंच लाईन होती. च्या बहीण इंटरनॅशनल BBC बंदी मोदीची फाडून टाकली, पुरी पार बंद्या जगात न्यूज गेली. मग जशी न्यूज गेली तर 2 दिवसात मग लाईन टाकली तिथं. इतकं उपद्व्यापी आहे. एवढं फोकणाऱ्यात आणते, एवढं. अमेरिकेत गेलो, अमेरिकेत गेल्यावर काय म्हणे, टीव्हीवर इंटरव्ह्यू आहे त्याचा. तो म्हणे का 8 दिवसात मी एक युनिव्हर्सिटी तयार करून राहिले भारतात. 8 दिवसात. एका वर्षात 52 हप्ते येते. किती हप्ते येते? 10 वर्षात किती हप्ते झाले? 520. किती झाले?
मग ह्या चोट्ट्यानं 520 युनिव्हर्सिटी कुठं पैदा केल्या विचारा त्याला. बरं त्याच भाषणात पुन्हा एक फोकणाऱ्यात आणल्या. दर महिन्याला एक IIT IIM तयार करतो म्हणे, एक IIT एक IIM तयार करतो म्हणे दर महिन्याले. मग एका वर्षात 12 महिने, 10 वर्षात किती महिने? 120. अबे 5 केल्यात हे तर दाखवा आम्हाला. 120 ची सोड किती ताणलं की 100 स्मार्ट सिटी कुठे गेल्या? 100 स्मार्ट सिटी झाल्या का? अरे एक दाखवून आम्हाला एक कायले स्मार्ट बनते. जॉन्सन बेबी पावडर गिवडर लावून राहते का? कशी राहते? एक स्मार्ट सिटी तर दाखव. निवळ फोकणाऱ्या 2 कोटी रोजगार भेटले का? अबे जे होते ते गेले कोरोनात. आणि एवढा अहंकारी आहे, प्रत्येक ठिकाणी फोटो. कोरोनाचं व्हॅक्सिनचं का व्हॅक्सिन दिलं त्याचं व्हॅक्सिनचं सर्टिफिकेट, त्याच्यावर फोटो. हा पेट्रोल पंप, पेट्रोलचे भाव वाढवले तिथं फोटो. मग लोक अति करायला लागले. तर मी पेट्रोल पंपवाले विचारू बापूचा फोटो गिटो कुठे बा, एखादं नारळ फोडलं असते बापूले. तर ते फोटो बी काढून टाकले. मग जिथं तिथं फोटोची, रेशन कार्डवर फोटो, हे अन्नधान्य येते त्याच्यावर फोटो. अन्नधान्य येते ना. येणाऱ्या निवडणुकीत बळवंता भाऊला जास्तीत जास्त मताने विजयी करायचा आपल्याला. हा एक इंडिया आघाडीचा सदस्य आपल्याला वाढवायचा आहे. पंजा या चिन्हासमोरचं बटन दाबजा. आला रे पंजा. शेतकऱ्याच्या, गोरगरिबाच्या, कष्टकऱ्याच्या पोराला आपल्याला खासदार बनवायचं आहे. समजलं का? आपल्याला हिरोईन खासदार बनवायचं नाही. हो, नाही तर आपल्याला नाचवण ते. तर लक्ष द्या इकडं. का चालू तुझी? हा तर एवढा अतिरेक केला यानं. जिथं तिथं फोटो. आता रेल्वे स्टेशनवर, प्रत्येक रेल्वे स्टेशनवर यानं स्वतःचे फोटो लावून सेल्फी पॉइंट उभे केले. माहित आहे एका सेल्फी पॉइंटचा किती खर्च आहे? 6.5 लाख रुपये. किती लाख रुपये? 6.5. कोणाचे पैसे माहित आहे का? आपल्या टॅक्सचे पैसे. इथं फोटो इरिटेट होऊन गेलं. एक इथं बी लावून द्या आमच्या. हेच काय नाही ठेवलं ना आमचं भूगोल. इरिटेट करून टाकलं. म्हणजे अक्षरशः टीव्हीवर तो दिसला तर न्यूज चॅनल पाहूशा नाही लागत. आणि काँग्रेसनं का केलं म्हणते 70 वर्षात? अबे साल्या तू जे इकून राहिला ना ते काँग्रेसनं केलं. नाही तर काय इकलं असतं यानं? अजी काय इकलं असतं जी? हा भारत पेट्रोलियम इकाले काढ, इंडियन एअरलाइन्स ही, रेल्वे स्टेशन ही, रेल्वे ठीक आहे, विमानतळ ही. अरे मग तुला केलं का? तू तर इकूनच राहिला. अजी यानं उद्योगपती त्या मुक्या आण्याला ओळखता तुम्ही? मुक्या आण्यान ते एक अडाणी आहे. त्याचं 10,34,000 करोड रुपयाचं कर्ज माफ केलं. हे उद्योगपत्याचं कर्ज माफ केलं म्हणलं, पण शेतकऱ्याचं 1.5 लाख करोड कर्ज माफ करायचे पैसे नाही म्हणते चोपटणी. शेतकऱ्यावर 1.5 लाख करोड कर्ज आहे. आणि का केलं काँग्रेसनं तुम्हाला सांगतो. मनमोहन सिंग पंतप्रधान होते या देशाचे काँग्रेसचे, आणि तेव्हा कृषी मंत्री होते माननीय शरद पवार साहेब. तेव्हा या 2009 बंद्या भारतातल्या शेतकऱ्याचा 7-12 पुरा करायचं काम काँग्रेसनं केलं. 66,000 करोड रुपयाची कर्जमाफी केली. त्यात मी बी होतो. आणि यायनं आणली होती चोट्ट्यानं ते, ज्याचे पैसेच नाही आले अकाउंटवर. आता हे तिघडी सरकार ते ठीक आहे सकाळीचं शपथविधीवालं. तर तुम्ही हे समजून घ्या का उद्योगपत्याचं कर्ज माफ करायला पैसे आहे, पण शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला पैसे नाही आहे. म्हणजे हे सरकार आपल्या बाजूचं नाही आहे. आता हे 2 कोटी रोजगार देतो म्हणे दरवर्षी. दिले का? अरे दिले का? हा त्याच्यात बी बदमाशपणा. सुद्या नोकऱ्यात. आता मराठीत एक म्हण आहे, सुद्या रिकामी जागा दिली. बाकी भरून घे जा तुम्ही. तर यानं का केलं? भारतातले शेतकऱ्याचं, कष्टकऱ्याचं, गोरगरिबाचं, रिक्षावाल्याचं, ऑटोवाल्याचं पोरग इंडियन आर्मी मध्ये लागत होतं. इंडियन आर्मी मध्ये मोठं ग्राउंडवर, रोडवर प्रॅक्टिस करायचं, अभ्यास करायचं. आणि 17 वर्षाच्या बॉन्डवर या देशाच्या सीमेवर आपली रक्षा करायचं.
हा देश वाचला पाहिजे. आमच्या देशाचा पंतप्रधान म्हणते देशाच्या रक्षणासाठी पैसे नाही. चोट्या मग आमचा टॅक्सचा पैसा चालला कुठं? मुक्याच्या घशात घालत आहे का तू? हा, अरे देशाचा जीडीपी गड्ड्यात चालला होता कोरोनात, मुक्या आणि सरसर वरत चालले होते. हे समजून घ्या तुम्ही. यानं का केलं? आपला पोरगा जर मिलिटरीत लागला तर त्याला पेन्शन होतं, त्याला कॅन्टीनची सुविधा होती. आपला जर पोरगा शहीद झाला तर तिरंग्यात लिपटून येत होता. आपल्या गावात त्याला पोलीस मानवंदना देत होते. आता जर तुमचा पोरगा, अग्निवीर नावाची या चोट्याने एक स्कीम आणली, जर तुमचा पोरगा शहीद झाला तर तो तिरंग्यात लिपटून येणार नाही. तो जर अपायित झाला तर त्याला पैसे भेटणार नाही. तो जर आर्मीत लागला तर त्याला पेन्शन भेटणार नाही, कॅन्टीनची सुविधा भेटणार नाही. 19व्या वर्षी लागल आणि 4 वर्षात रिटायर्ड होईल. ह्या पहिला अनपड गवार असा पंतप्रधान आहे. शिकलंच नाही चोट्ट का समजून भेटलं? ह्या पंतप्रधान वयाच्या 23व्या वर्षी लग्नाच्या वयात पोट्याले रिटायर करणार आहे. पहिला पंतप्रधान भेटला देशाले का पोट्याले लग्नाच्या वर्षात रिटायर करणार आहे. वाजवत आहे, चांगलं काम केलं त्यानं. माईक वरती घ्या माईक. अरे कसा पंतप्रधान या वयाच्या 23व्या वर्षी पोट्ट रिटायर होऊन राहिलं. आणि मग पोराचा बाप रिटायर होऊन आल्यावर पोट्याले म्हणून चालते लग्न करायचं आहे, पोरगी दाखवायला नेतो. नीन पोरीच्या घरी का सांगन पोरीच्या बापाले ही इज माय सन. काय सांगन पोरीच्या बापाले ही इज माय सन, ही इज अ रिटायर्ड एक सर्व्हिस मॅन. पोरीचा बाप लेखाच्या ढुंगणार लागणार. उभं ठेवून का डाट्या त्याला रिटायर झालाय ना, कोण घेईन रिटायर्ड पोराले पोरगी. आणि तो मिलिटरीचं ट्रेनिंग घेऊन येणार आहे, वेपनचं. तो बेरोजगार होणार आहे वयाच्या 23व्या वर्षी. तो देशासाठी घातक आहे. अशी व्यवस्था या देशाच्या पंतप्रधानानं या भारताची करून ठेवली. म्हणून या चोट्याने त्याची जागा दाखवायची आहे. आपला एक इंडिया अलायन्सचा सदस्य वाढला पाहिजे. आपलं सरकार बसलं पाहिजे. 273चा आकडा आपण पार केला पाहिजे. म्हणून एक सदस्य आपल्या अमरावती मतदारसंघातून वाढू आणि बळवंत दादाच्या पंजा या चिन्हासमोरील बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी विजयी करून देऊ. ताई उभ्या आहे बळवंत दादाच्या मागं. याले किंग मेकर म्हणत असते. काय म्हणत असते? किंग मेकर जगात फार कमी लोक असतात. ठीक आहे, स्वतः नेता बनणं वेगळं, दुसऱ्याला बनवणं वेगळं. चाणक्य होता किंग मेकर. बाळासाहेब ठाकरे किंग मेकर होते. इथं अमरावतीत ताई आहे किंग मेकर. अरे ठीक आहे, मग मला असं वाटतं का ताईच उभी आहे का? नाही, तुम्ही विचार करा ना. ठीक आहे, कोण एवढा वेळ दुसऱ्यासाठी खर्च करते? आणि एक शेतकऱ्याचं, कष्टकऱ्याचं, गोरगरिबाचं पोरग आहे. मी पाहतो एवढा साधा माणूस, अहंकार नाही, काहीच नाही, म्हणून नम्रपणाची केली. म्हणजे आपण जो खासदार निवडून दिलं तिच्यासारखं तर काम नाही आहे का नाही? भेटली बी पाहिजे तुम्हाला. समजा तुम्ही काही समस्या घेऊन गेले तर बबली भेटली पाहिजे का नाही? म्हणून येणारी निवडणूक 26 तारीख आपल्यासाठी महत्वाचा दिवस आहे. प्रत्येकानं जबाबदारी घ्या. आम्ही 50-50 मतदान काढून आणि मतपेटीत टाकीन. तिथून 6 महिन्यांनी पुन्हा लगेच आहे. तर हे म्हणजे वातावरण असं पाहिलं का चीड येते. म्हणजे अक्षरशः म्हणजे मी तर मोदीवर 3-4 पुस्तकच लिहू शकतो, एवढ्या स्टोऱ्या सांगायच्या. एवढा या देशाचा सत्यानाश केला म्हणजे एखाद्या पंतप्रधानानं किती फेकावं. संविधान तो नाराज बंद झाला. अब की बार ठीक आहे, बहुत हो गई महंगाई की मार. आता का म्हणते अब की बार 400 पार. कायले 400 पार? तर त्याचा अनंत हेगडे नावाचा त्या RSSचा पदाधिकारी आहे. तो म्हणे का संविधान बदलवायचं आहे. साले लावा बरं मला संविधानाला हात नाही, धुनाले फटाके लावून द्यायचे. ज्या दिवशी संविधानाला हात लावून त्या दिवशी पहिला माणूस राहील कराया मास्तर रस्त्यावर उतरणार. या
देशात एकमेव ग्रंथ आहे जो या समाजातल्या सर्व माणसाला न्याय देऊ शकते, तो म्हणजे या देशाचं संविधान. आणि त्या संविधानावर हा देश 70 वर्ष झाले चालून राहिला. आणि या हाफ चड्डीवाल्यानं संविधान बदलवायच्या गोष्टी करू नये. या देशातली जनता आहे आणि मग तुम्ही आहे, बरोबर नाही का? म्हणून हे जे मार सांगून राहिले संविधान बदलवायचं आहे, या संविधानानं आपल्याला न्याय दिला. या ओबीसीला 27% आरक्षण त्या संविधानामुळे भेटलं. आपल्या पोराले रोजगार, या देशासाठी कल्याणकारी कायदे. बरं ते तर सोडा, एक कायदा केला होता जयराम रमेश, तेव्हा ग्रामविकास मंत्री होते. तेव्हा कायदा इंग्रजांच्या काळातला कायदा मोडीस काढला. शेतकऱ्याचं शेत जर गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्ट मध्ये गेलं तर 1894चा कायदा होता. आणि त्या कायद्यात लिहून होतं का 1 एकर जमीन गेलं तर 8,000 रेट भेटावे. आता जो कायदा केला तो कोणा केला? तो करासाठी ज्या माणसानं मोठं योगदान दिलं तो काँग्रेसचा मोठा नेता आहे जयराम रमेश. आणि त्याच्यासाठी शरद पवार साहेबांना खूप मोठा पाठपुरावा केला. तो कायदा म्हणते का जर तुमची जमीन कोरडवाहू आहे, एकच पीक घेता, आणि ते जर गव्हर्नमेंट प्रोजेक्ट मध्ये गेली तर 4 पट रेडी रेकनरच्या 4 पट रेट भेटल. तुमच्या गावात 5 लाख रुपये एकर असेल तर तुम्हाला रेट भेटल 20 लाख रुपये. काँग्रेसचा केला जर तुम्ही 2 पीक घेत असाल तर 8 पट रेट भेटल. 5 लाख रुपये एकर असेल तर 40 लाख रुपये एकर भेटल. आणि तुमच्या वावरात बगीचा असेल तर 10 पट रेट भेटल रेडी रेकनरच्या. तुम्ही तुमच्या गावातल्या 75% लोकांना मागणी केली, जो प्रोजेक्ट येत आहे त्याच्यात 25% शेअर होल्डिंग आम्हाला द्या लागेल कंपनीने. सरकारनं जर 5 वर्ष जमीन वापरली नाही तर शेतकऱ्याला वापस भेटल. जर सरकारनं 5 वर्षात ते जमीन परस्पर थर्ड पार्टीला इकली तर ज्या महाग रेटने इकली त्याच्या शेतकऱ्याचा वाटा राहील. इकून सुद्धा ह्या चोट्यानं आल्याबरोबर त्याच्यात काड्या केल्या. हे दाढीवालं मुख्य आणण्याच्या बाजूचे कायदे करायचे होते यांना त्याच्यात काड्या का केल्या? 5 वर्षात सरकारनं जमीन वापरली नाही तर भेटणार नाही. परस्पर थर्ड पार्टीला इकली तर पैसे भेटणार, शेतकऱ्याचा वाटा राहणार नाही. इतकं बदमाशाची हे घ्या ना मग त्याला घ्या शेकून पुन्हा. अजी यांना मिनिमम बॅलन्स लावला आपल्याला. तुमच्या अकाउंटवर 1000 रुपये पाहिजे म्हणते, नसन 1000 रुपये तर 250चा डल्ला मारते. या माहित आहे? अरे माया बापाच्या अकाउंटवर 10,000 राहते. माय बिमार पडलीस हॉस्पिटलमध्ये भरती करते, कचकन डॉक्टर 5,000चं बिल काढते, पुन्हा औषध लिहून देते 4,500चं. माया बाप ATM वर जाते 9,500 काढते, 500 रुपये अकाउंटवर शिल्लक राहते भाऊ बापाच्या. नाही होत महिन्याच्या शेवटी मिनिमम बॅलन्स मेंटेन तर हे चोरटे त्याच्यातले 250 मारते. आणि दुसऱ्या महिन्यात जर बॅलन्स मेंटेन नाही झालं तर अकाउंट 0 बॅलन्स होते. हे मोदीनं केलं. 5 वेळा ATM मधून पैसे काढले, 6व्यांदा काढायला गेले 30 रुपये कापते साल. घे ना शेकून घ्या ना मग बोंबला घ्या ना मग. मायापाशी बोंबला झालं का मी डोकसं खाल्लं माया का मी त्याला सांगतो ते ना मग हे खुसून. अरे कुठून पैसा लुटून नाही राहिले की प्रत्येक ठिकाणी. अरे जे गाडी 40,000ची भेटत होती, 50,000ची भेटत होती, 1,20,000ची झाली का नाही? हा ह्या गाड्यावर 28% GST आहे. मी कार घेतली च्या माय मी 30 लाखाची, गाडीची किंमत 19 लाख, 11 लाख टॅक्स हप्त्याला साल्यानं बंद. डबल कप नाही घेतला म्हणा, नाही तर गाडी ठेवून घे साल्या. अजून 11 लाख टॅक्स. बरं थोट घेतला तर घेतला, तो 15 वर्षाचा टॅक्स घेतला रोड टॅक्स नावानं. आणि ज्या रोडवरून चालतो त्याच्यावर साल्यानं टोल उभारली आणि त्या टोलवरून पैसे घेते ते वेगळे. आणि एक अटल बिहारी वाजपेयीनं आता जे पेट्रोल तुम्ही घेऊन राहिले ना, हे पेट्रोल फक्त 50 रुपये लिटर. कायच्यावर? पेट्रोल GSTच्या अंडर मध्ये आणलं नाही. 2 गोष्टी नाही आणल्या, एक बंपर लावता येत नाही. हायएस्ट टॅक्स पेट्रोलचा 28, GSTचा 28%. आणि 40 रुपये लिटर 35 रुपये लिटर पेट्रोल कंपनी तयार होते. 28% GST आणला, खूप झालं. 45-50 रुपये पेट्रोल लिटर भेटते.
130% टॅक्स आहे आणि त्याच्यावर अटल बिहारी वाजपेयीनं 2000 साली लागू केला होता पंतप्रधान ग्राम सडक योजनेसाठी 2 रुपये शेस जास्तीचा टॅक्स. 22 वर्ष झाले प्रति लिटर पेट्रोल मागं 2 रुपये शेस अजूनही चालूच आहे, बंद नाही झाला. पहा कसा आहे खतरनाक काम. मग तुम्ही समजून घ्या का हे सरकार आपलं नाही आहे, हे उद्योगपत्याचं सरकार आहे. अरे या देशावर 70 वर्षात काँग्रेसनं फक्त 55 लाख करोड रुपयाचं कर्ज करून ठेवलं होतं. किती लाख? 55 लाख. ह्या तोट्यानं मागच्या 10 वर्षात 170 लाख करोड रुपये कर्ज जास्तीचं करून ठेवलं. 220 लाख करोड कर्ज आहे या देशावर. मला काय म्हणायचं आहे, मग पैसा चालला कुठं? समजलं का? कोणाला ईडीची नोटीस, एखाद्या कंपनीला ईडीची नोटीस, टाकलं त्याच्या उराडदार, ते लगेच पाहायला लागते इलेक्ट्रॉल बॉन्ड. लगेच त्या इलेक्ट्रॉल बॉन्ड मधून पैसे दाबले का याचे आमदार घे, त्याचे घे, 50 खोके आणि माजले 50 खोके खाऊन बाजूनच ना. असं आहे. पुरा सत्यानाश या देशाचा करून ठेवला असेल तर मोदीनं करून ठेवला, हे लक्षात घ्या. अरे एखाद्या बेवड्याला समजते का बायकोच्या गळ्यातलं डोरलं इकाचं नाही, हा त्याच्यापेक्षा निपटार आहे. कोरोनाची परिस्थिती आली तेव्हा रिझर्व्ह बँकेतले 28,000 करोड रुपये काढले. रिझर्व्ह फंड असते. तुम्ही रिझर्व्ह फंड तुम्ही सेव्हिंग करता का नाही? कोणीचं लग्न आहे तर आतापासून पैसे बचत करता, कोणी प्लॉट घेऊन ठेवते. तसंच रिझर्व्ह बँकेचा रिझर्व्ह फंड आहे. ह्या पट्ट्यानं तो रिझर्व्ह फंड बी वापरला. थोडंसं नाही, पहिले 28,000 करोड घेतला, मग 76,000 करोड घेतला, मग 1,28,000 करोड घेतला. एक दिवस संसदेत ढोंगी रडलं म्हणलं आणि त्या दिवशी 98,500 करोड रुपये दाबले. ह्या डुबल कारण त्यानं कोणाला कर्ज दिलं आहे? अदानी. त्यानं बीएसएनएलचं डोबर बंद केलं. कायचं? हा, बीएसएनएलचं डोबर बंद केलं. जबरदस्तीनं रिटायरमेंट घ्यायला लावलं आणि त्याच्या जागी तो जिओवाला आणला मुक्या. फुकट सिम, रपारप इंटरनेट. आणि मग पोट्याले 6 महिने फुकट इंटरनेट दिलं. झोपकानं चालू केलं 199. तिथून 6 महिन्यानं 2 GB डाटा अनलिमिटेड कॉलिंग 399. तिथून 6 महिन्यानं 599. घे ना शेकू. आता अगोदर केलं 720 रुपयाचं रिचार्ज आणि ते 3.5 महिने सांगते. त्याचा 3 महिना मुक्याचा 84 दिवसाचा आहे. त्याचं म्हणजे लेकरू 9 महिने 9 दिवसांत पैदा नाही होत. त्याचं लेकरू 8व्याच महिन्यात पैदा होतं. त्याचा 3 महिने म्हणजे ढेबरे डुबरे आहे ना असे. ठीक आहे. हो, तर हे लक्षात घ्या. येणाऱ्या काळात आपल्याला बदल करायचा आहे. 26 तारखेला सगळ्यांना प्रत्येकानं आपला मतदानाचा अधिकार बजवा आणि जास्तीत जास्त मतानं बळवंत दादाने विजयी करून आणायचा आपल्याला. 3 आवाज देतो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा. भारत माता की, भारत माता की.